रात्रीच्या जेवणाला काय बनवायचा प्रश्न पडलाय, तर मटार मसाला राईस बनवूया ना. चला, हे सगळं जे साहित्य दिसते ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. 2 ते 2.5 वाटी तांदूळ धुवून घ्या स्वच्छ. फोडणीसाठी कुकरमध्ये 1 चमचा तूप, 3 ते 4 चमचे तेल घाला. तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं. तेल चांगलं तापू द्या. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाका. तो छान परतून घ्या. कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. कांदा परतत असताना त्यामध्ये 1 हिरवी मिरची टाका, बारीक चिरून टाका किंवा अख्खी टाका आणि तीसुद्धा परतून घ्यायची आहे. मग 2 चमचे आलं लसणीची पेस्ट टाकून तीसुद्धा परतून घ्यायची आहे आपल्याला. आलं लसणीची पेस्टसुद्धा कांद्यामध्ये एकजीव करून परतून घ्यायची आहे. त्यानंतर जे आपण मसाले डिस्क्रिप्शनमध्ये टाकले, तिखट, हळद, जिरं, मोहरीची पावडर, हे सगळं प्रमाणात टाकून घ्यायचं. ते सुद्धा कांद्यामध्ये परतून घ्यायचं. सगळे मसाले टाकून घ्यायचे कांद्यामध्ये आणि परतून घ्यायचे. कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता फोडणीत टाकला की करपतो, म्हणून आमची आई नंतर टाकते. ते परतल्यानंतर थोडं पाणी टाकायचं गरम, नाहीतर मग मसाले करपतात ना, म्हणून थोडं पाणी टाकून घ्यायचं. भाताला टाकण्यासाठी आपण आधीच गरम पाणी करून ठेवलेलं आहे. मग 1 मोठा चमचा दही टाकायचं. त्यानंतर मटार टाकायचे वाटीभर. 1 वाटीभर बारीक चिरलेली कोथिंबीर, टमॅटो, हे सगळं टाकायचं आणि मग हे सगळं एकजीव करून घ्यायचं, परतून घ्यायचं चांगलं. बघा, एकदम छान असं परतून घ्यायचं. गॅस मध्यमच ठेवायचा, फुल गॅस ठेवू नका, नाहीतर मग हे मसाले करपतात. त्यामुळे मध्यम गॅस ठेवून हे सगळं परतून घ्यायचं. हे छान परतून झालं की धुतलेले तांदूळ याच्यामध्ये टाकायचे. सगळे तांदूळ सगळे टाकले की आपण मग ते सुद्धा ह्या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचे, परतून घ्यायचे छान. हे बघा, असे छान परतून घ्यायचे. सगळा मसाला मिक्स झाला पाहिजे तांदळामध्ये. आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. गरम मसाला टाकायचा आहे 2 चमचे. हा आमचा गरम मसाला घरगुती आहे. याची रेसिपीसुद्धा मी टाकणार आहे. गरम मसाला टाकून, मीठ टाकून परतून घेतलेला आहे आईने. छान मीठ टाकलं आहे बघा. आणि त्याच्यानंतर आपण जे गरम पाणी उकळून घेतलेलं आहे, जेवढे तांदूळ त्याच्या दुप्पट पाणी आणि 1 ते 1.5 पेला जास्त पाणी, असं प्रमाण ठेवा. भात एकदम परफेक्ट शिजेल. आम्ही ना हा भात करण्यासाठी ना बासमती राईस, जो लांबडावाला राईस असतो ना, तो वापरला आहे आणि तो आम्ही भिजवून एक 15-20 मिनटं ठेवून दिला होता धुवून वगैरे. तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो. आणि बघा, आता आईने थोडं पुन्हा पाणी घातलं, 1 अर्धा पेला, तिला कमी वाटलं म्हणून. आणि मग पुन्हा तिने ढवळून घेतलं आहे. आणि आता आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत. कुकरचं झाकण लावून घेऊन कमीत कमी 5 ते 6 शिट्या आपण काढून घ्यायच्या आहेत. कुकरचं झाकण घट्ट लावून घ्यायचं, गॅस फुल करायचा आणि 5 ते 6 शिट्या आपण हे बघा काढून घेतलेल्या आहेत. 5 ते 6 शिट्या झाल्यानंतर कुकर पूर्ण गार झाला की थोडीशी वाफ राहते, ती शिट्टी उचलून काढायची. आणि बघा, आता आपला भात तयार झाला. आहा, काय वाफ येते, गरमागरम, एकदम चमचमीत, खूपच छान झटपट तयार होणारा हा मसाला भात करून बघा आणि आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.